बापाचं आईचं कर्तृत्व आपल्याकरता महान आहे, परंतु त्या बापाचं काय? अरे तो बाप कुठेतरी मागेच राहिला, ज्या बापाने तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरली, अंगातल्या बन्यानेची चाळणे झाली तरी नवीन बन्यान घेतली नाही, तो बाप आपण कुठेतरी विसरत चाललो. अरे रोज 2 टाइमाचं जेवण देणारी आई आपल्याला आठवते, पण त्या 2 टाइमाच्या जेवणाची व्यवस्था करणारा बाप आपण कुठेतरी विसरत चाललो. अरे मुलाला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारी आई सर्वांना आठवते, पण ती नोकरी लावण्याकरता मोठ्याच्या अधिकाऱ्याच्या पाया पडून 20 लाख रुपये व्याजाने काढून त्याची परतफेड करणारा बाप आपण कुठेतरी विसरत चालू. एका खेडे गावामध्ये घडलेला प्रसंग आहे. एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये 2 पती पत्नी आणि त्यांना 2 मुलं होते. आणि मुलाची 10वीचं वर्ष होतं, मुलीचं 12वीचं वर्ष होतं. घरामध्ये खूप गरीब परिस्थिती होती. 2 टाइमाच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा त्या घरामध्ये व्यवस्थित नव्हती. आणि मग एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये 10वीचा मुलगा आपल्या बापाजवळ गेला, म्हणू लागला, बाबा मला 10,000 रुपये पाहिजे बाबा, मला 10वीच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे बाबा. त्याच्या थोड्या वेळाच्या नंतर मुलगी आपल्या बापाजवळ गेली. बापाला म्हणू लागली, बाबा मला 12वीच्या परीक्षा द्यायच्या आहे आणि पुढे अजून शिक्षण घ्यायचंय, त्याकरता मला 20,000 रुपये पाहिजे बाबा. आणि मग असे सांगितल्याच्या नंतर त्या बापाच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं. एवढे पैसे कुठून आणायचे हा विचार त्या बापाच्या मनामध्ये आला. आणि आल्याच्या नंतर तो बाप घराच्या बाहेर आला, विचार करू लागला काय करायचं, एवढे पैसे कुठून आणायचे. आणि मग तो बापाच्या लक्षात आलं, आपल्याकडे जे 2 बैल आहेत ना, आपण ते बैल विकून ते पैसे घरी आणू, आपल्या मुलांचं शिक्षण करू. आणि मग तो बाप गोठ्यामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर आपल्या 2 बैलांना छातीला लावलं आणि लावल्याच्या नंतर ढसा रडू लागला. आता मला माझे बैल हे डोळ्याने दिसणार नाही. त्या बाबांनी ते बैल सोडले आणि बाजारामध्ये विकण्याकरता घेऊन गेले. आणि गेल्याच्या नंतर सकाळपासून आपला बाप उपाशी तापाशी बाजारामध्ये गेलेला आहे. काय खाल्लं असेल का नसेल माझ्या वडिलांनी, असा प्रश्न त्या मुलांना पडू लागला. आणि ते मुलं रडू लागले, आई बाबा कुठे आहे असं ते मुलं त्या आपल्या आईला विचारू लागले. आई सांगू लागली, बाळांनो येतील रे आपले बाबा, आता थोड्या वेळामध्ये आपले बाबा घरी येतील रे बाळांनो. आणि मग तो बाप संध्याकाळच्या वेळेला बराच वेळ झाला, त्या मुलांचे वडील घरी आले नाही. बराच वेळ झाला, संध्याकाळ झाली. ते दोन्ही मुलं येशीमध्ये आपल्या वडिलांची वाट पाहू लागली. आणि मग बऱ्याच वेळानंतर ते वडील घरी आले. आल्याच्या नंतर आपली 12वीची मुलगी म्हणू लागली, बाबा जेवायला चला बाबा, आम्हाला भूक लागली बाबा. आणि मग ते वडील त्या मुलांना म्हणू लागले, बाळांनो मला भूक नाही, तुम्ही जेवण करा. आणि मग तो बाप उठला आणि आपल्या गोट्यामध्ये जाऊन झोपून राहिला. आणि झोपल्याच्या नंतर रात्रीचे 10 वाजले. मुलगी आपल्या बापाजवळ गेली आणि मुलीच्या लक्षात आला, आपला बाप रात्रीचा उपवाशी झोपलेला आहे. मुलगी गोट्याकडे निघाली आणि गोट्यात गेल्याच्या नंतर काळा किट्टाचा अंधार त्या गोट्यामध्ये होता. आणि मग मुलगी आपल्या बापाला आवाज देऊ लागली, बाबा ओ बाबा असा आवाज ती मुलगी देऊ लागली. परंतु ते वडील काही बोलत नव्हते आणि आवाज देऊ लागले. आवाज दिल्याच्या नंतर ती मुलगी पुढे जाऊ लागली. आणि पुढे जात असल्यानंतर त्या मुलीच्या डोक्याला काहीतरी जड लागलं. आणि लागल्याच्या नंतर मुलगी 2 पावलं मागे सरकली आणि वरती पाहिलं तर आपल्या बापाने फाशी घेतली. मुलगी ढसा रडू लागली. मुलीने आईला आवाज दिला, भावाला आवाज दिला. सर्वजण त्या ठिकाणी रडू लागले. म्हणून सांगतो महाराज, जीवनामध्ये मंदिरातला दिवा जर विझला तर तो आपण तेल टाकून परत लावू शकतो, पण बाप नावाचा दिवा जर विझला तर कितीही तेल टाका तो दिवा परत लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.